आहे यूज अँड थ्रो पेनची असेंब्ली मशीन. असेंब्ली मशीन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पार्ट्स असतात तर ते आपण ह्याच्यामध्ये फिटिंग करतो. सगळ्यात आधी त्याच्यामध्ये इंक जाते. इंक मधून हा प्लॅटफॉर्म वरून पुढे जाते, टिप्स लावले जातात. टिप्स लावल्यानंतर येतो पेन. पण पेन झाल्यानंतर तो काही लगेच होत नाही. त्याच्यासाठी इकडे एक मशीन आहे, सेंट्रीफ्युगल मशीन आहे. तिथं पण आहे, तिथं दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. तर त्याच्यामध्ये पेन फिरवावे लागतात. जे एअर असते, एअर बबल असतात, ते काढावे लागतात त्याच्यातून. नाहीतर आपल्याकडे जो इंक लिकेजचा प्रॉब्लेम येतो, पेन उलटा ठेवला की इंक बाहेर येते, त्या मशीन मधून काढल्यानंतर तसं होत नाही. ते त्याच्यासाठी मशीन आहे, ते सेंट्रीफ्युगल मशीन आहे. ओके. पेन न फुटण्याचं कारण ती ते मशीन. हा, ओके. त्या मशीनचं काय? हे शॅम्परिंग मशीन. शॅम्परिंग मशीन मध्ये काय होतं की ज्यावेळेस आपली ती मशीन आहे, मोठी मशीन, बॅरल असतात, आपण त्याला बॅरल म्हणतो. तर ते बॅरल हे आहेत, हे बॅरल असे येतात. ह्याला पुढं आपण म्हणतो की शार्पन नाहीये, ह्याला शार्पन नाहीये, डायरेक्ट कटिंग आहे ह्याला. हे इथं मेन बॅरल आहे. हा, मेन बॅरल असा येतो आपल्याला. तर इथं शॅम्पर नाहीये, इथं शॅम्पर नाहीये, मग आपण ह्या मशीन मध्ये टाकतो. आणि मग इथं ह्या मोटरमध्ये ह्याला पुढं शॅम्परिंग होतं, ह्याच्यामध्ये ह्याला मागं शॅम्परिंग होतं. आणि जे फायनल प्रोडक्ट आहे ते असं येतं, पुढं मागं शॅम्पर झालेलं. ओके. आणि त्याच्यानंतरच पुढं मग इथं त्याची प्रिंटिंग होते. आता आपलं ब्रँड नेम कॅलिबर आहे, तर इथं कॅलिबरचं लावलेलं आहे. तर इथं प्रिंटिंग होऊन मग बाहेर येतो पेन. ह्याच मशीनवर ह्याच मशीनमध्ये प्रिंट पण होतं, ह्याच मशीनमध्ये शॅम्पर पण होतं. आणि फिलिंग. फिलिंगसाठी ही मशीन, इथून नंतर मग ते पहिले इथं ही जाते. मशीन आहे, पहिले ही मशीन आहे, त्याच्यानंतर मग इथं जाते ते आणि फायनल प्रोडक्ट. फायनल प्रोडक्ट मग बाहेर निघते तिथून. जो आपला जो ₹3 पेन जो मार्केटमध्ये भेटतो तो हा आहे. तो आहे, पूर्ण तो मॅन्युफॅक्चर. पूर्ण त्याची बॉडी पण आपण ह्या मशीनवरती बनवतो. हा, ते पर्टिक्युलर पार्ट कशासाठी? हा, हे ना, हे अख्खी एकच मशीन आहे, सिंगल मशीन आहे. ओके. हो, पूर्ण मशीन एकच आहे. सिंगल मशीन आहे? हा, एक एवढी मोठी सिंगल मशीन. कन्व्हेयर बेल्ट आहे का? नाही, कन्व्हेयर नाहीये, त्याच्यामध्ये पाणी असतं टँक मध्ये. कारण इथं हीट देतो आपण प्लास्टिकला, ते गरम असतं ना प्लास्टिक. मग तिथून आल्यानंतर ज्यावेळेस पुढे जातं ते कंट्रोल करावं लागतं. मग ते पुढे जाऊन ते कटिंग होतं त्याचं. मागाशी बॅरल दाखवला. फ्लुइडिटी म्हणजे तो कमी कमी होत जातो. हा हा हा, घट्ट होत जातो. आधी तो एकदम हा असतो, घट्ट असताच ऑलरेडी, पण इतका नसतो. मग त्याला नंतर हळूहळू आपण गार करत मग पुढे नेतो कटिंगला. त्या मशीनचं पर्टिक्युलर काय? हा जो शॅम्परिंग केलेला जो बॅरल आहे ना, तो आपण इथं आणतो. त्याच्यानंतर त्या मशीनला आपण लावला की याला ॲडॅप्टर लावतो. चालू करा बरं. कुठं अडकलंय? हे बघा, हे बघा, इथं अडकलंय. चालू कर. पर्टिक्युलर कसे प्रिंट होत आहे का? नाही, इथंच हे समोरचा पार्ट लागतो याला. हा आहे ना, हा पार्ट लागतो. इथं नाहीये हा पार्ट. आपण इथून हे करून इथं हा पार्ट लागतो. हा, नाही, तो पर्टिक्युलर आपण इथं ॲडॅप्टर असतो, तर ॲडॅप्टर नाहीये याला. मग त्या मशीन मधून आणला की आपण इथं टाकतो आणि ह्याला मग ॲडॅप्टर लागतो. टिप साठी जे होल्ड करतात तो. ते बघा पुढं अडकलं. ओके. आता ती जी तिथं असेंब्ली मशीन आहे ना, सेम तशीच इथं पण आहे. आता हे बघा, हे इथं ॲडॅप्टर लावलंय की तो माल इथं येतो त्या मशीनला. ओके. फायनल फिलिंग आहे इथे. हा, मग ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एकतर सुरुवातीला इंक जाते. इंक लागल्यानंतर पुढे टिप्स लागतात त्याला. त्याच्यामध्ये इंक भरली जाते आणि इथं टिप्स लागले जातात. इंक कुठे भरती? ठीक आहे, इथं इंकचा हा प्लॅटफॉर्म आहे. पूर्ण हे आहे ते इंकचं आहे. ये ना सर. आणि हे इंकचं आहे, इथं इंक भरते. सुरुवातीला इंक जाते. हो, समोरच्या टिप मध्ये इंक. हा, एकदम बारीक असतं ते. ओके. मागनं पूर्ण ब्लॉक असतो, पूर्ण पार्ट. कुठला? मागचा जो. नाही, मागं काहीच नसतं. नाही, ऑलरेडी ब्लॉक असतो का माग? कुठला? हा का? हा. नाही, ब्लॉक नसतो. आपण त्याची सेटिंगच अशी करतो की याच्या पुढे इंक जात नाही, एवढीच जाते. ओके. तो तसंच तेवढाच पंप करतो. तेवढंच पंप करतो. वर जाईल फक्त. तुम्ही एवढी पण भरू शकता, एवढी प्रेशर पण भरू शकता. सगळं आपण सेटिंग क्वांटिटी बी हँडल्ड असेल ते. हो, पूर्ण सेटिंग्स वरती आहे. आणि ह्याच्यामध्ये टिप्स आहे. ओके. टिप ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक इथे हे बघा. म्हणजे
रेडी आहे हा. नाही आता आता नाही चालणार त्याला. ही जी सेंट्रिफ्युगल मशीन आहे त्याच्यामधून काढावं लागतं. ओके. ते काय म्हणजे क्वांटिटी मध्ये मोजून आहे का कसं आहे? नाही हाताला येतील तसे. आता काही क्वांटिटी मेजरमेंट नाही. तसं काही नसतं. आता आता त्या बसलेत ना तर त्यांचा हात छोटा आहे मग ते कमी क्वांटिटी आहे. आता मी बसलो तर माझा हात मोठा आहे. माझ्या हातात जेवढे बसतील तेवढे मी टाकतो. ओके. असं आहे. ते पुन्हा याच्यात आता हे सेंट्रिफ्युगल नाही केलेले ना? केलेत का? असू द्या. ही सेंट्रिफ्युगल आहे. हा हे सेंट्रिफ्युगल आहे. यानं गोल गोल. हे थोडंसं काय ओपन ठेवणं रिस्की आहे. किती वेळ असतं? हे ऑटोमॅटिक ह्याला 4 मिनिटं असतात. ओके. आपल्याला काय करायची गरज नाही लागत. 4 मिनिटं झाली की त्याचं ते बंद होतं. आता ते त्याच्यातून बाहेर पडलं की final त्याच्यातून product? बाहेर पडलं की हे असे आपण गट्टे बनवतो. हे फायनल प्रोडक्ट हे फायनल प्रोडक्ट. फायनल प्रोडक्ट म्हणजे ह्याच्यावरती नंतर आपलं काम बाकी आहे. ह्याला साफ करावं लागतं. आता हे थोडी थोडी इंक दिसते पुढं. बरोबर. तर हे त्याला साफ करायचं, कॅप लावायचा आणि त्याच्यानंतर मग आपलं पॅकिंग करायचं. आता त्याच्यातून हे काय काउंटिंग? नाही हे काय स्क्रॅप झालेले. स्क्रॅप पण नाही म्हणता येणार. कशाला ऍडॅप्टर नाही लागले, कशाला टिप नाही लागले तर ते काय रोटेशन मधून आपण त्याला बाहेर काढतो. त्याच्यात बी हा त्याच्यामध्ये थोडाफार एरर येतो. accuracy नाहीये तेवढ्या. कुठल्याच मशीन मध्ये अॅक्युरेसी येत नाही. 100% वरती मशीन कुठलीच नाही चालत जगातली. त्याच्यामध्ये थोडंफार हे झालं की आपण साईडला काढतो आणि मग मॅन्युअली त्याला हे करतो, पार्ट्स बसवतो. मग ते म्हणजे हे पण हे चालणारेच आहेत सगळे. आता हे एवढे दिसतात ना हे अराउंड हे पण रिकव्हर करून हे सगळे रिकवर होतात. हार्डली 2-3 पेन रिकवर होत नाही. हे किती दिवसाचं आहे म्हणजे? हे 4-5 दिवसाचं आहे. ही मशीन रॉ मटेरियल आता ही आपण जे बॅरल बघतो ते हे प्लास्टिकचे ग्रॅन्युअल आहेत. ओके. मग आपण ह्या मेन हॉपर मध्ये मटेरियल कोणतं आहे ते? प्लास्टिक आहे. हा पीपी आहे. PP. मग मेन हॉपर मध्ये ते टाकतो आपण ओके. तिथं आणि इथं. आता आपलं हे जे मॉडेल आहे ना तर ह्याला 2 लाईन मॉडेल म्हणतात. ओके. तर हा जो मेन पार्ट आहे तो इथून येतो आणि ह्या ज्या 2 लाईन आहेत त्या इथून येतात. ओके. असं आहे. तर ही जी मशीन आहे ना पूर्ण सिंगल मशीन आहे. ओके. ही मेन जो बॅरल बनवते ती ही मशीन. ही मशीन आहे. हे बघ हे अशी जी लाईन आहे ना हा बॅरलच आहे पण हा छोटा आहे. म्हणजे जसं मशीन मधून येतो ना तर असं पातळ रिफिल सारखं असतं ते. मग हळूहळू आपल्याला ते मोठं करावं लागतं. हा जो कन्व्हेयर आहे ते ही जी लाईन येते त्या मेन याच्यामधून ही ह्याला ओढत राहते. स्पीड ह्याचं सेट करावं लागतं. त्या स्पीडने ते ओढत राहते कंटिन्यू. आणि इथून मी ती ह्या कटरमध्ये येते. हा आहे तो कटर आहे जे आपण बारीक चॉप करतो त्याला ह्या लेंथला वगैरे. तर ते सगळं इथं कट होतं आतमध्ये आणि मग एवढे पार्ट बाहेर येतात. पडतो तो. हा ह्याच्यातून बाहेर पडतो तो एवढा पार्ट. ओके. हा मेन बॅरल बनवायचं हे हा त्या मशीन मध्ये ह्या मशीन मधून बॅरल येतो बाहेर. हे हे तिकडचं त्या मशीन वरती केलेलं तिथे होतं. हा म्हणजे प्रोसेस इथून स्टार्ट होते. तिथं आपण शॅम्पर करतो. शॅम्पर केल्यानंतर ऍडॅप्टर लावतो. ऍडॅप्टर नंतर फिलिंगला मग 2 मशीन आहेत आपल्याकडे. ऍक्च्युअल फायनल प्रोडक्ट तिथं हा तिथं बनतं. त्याच्यानंतर मॅन्युअल वर्क करायला मॅन्युअल वरती मग आपण जे कॅप लावायचंय किंवा जे पॅकिंग करायचंय ते सगळं मॅन्युअल आहे. ओके. आता ही फायनल हे सगळं आपण पॅकिंगचं मटेरियल आहे आपलं. हे आपण आउटसोर्स केलं. हे आउटसोर्स करतो. ओके. कॅलिबर नावाने आहे. कॅलिबर नावानं. Yes. कॅलिबर आणि बायरो नावाने आपले 2 स्वतःचे आहेत. आपल्याकडं एक 4-5 कस्टमर्स आहेत. त्यांचे बॉक्स वगैरे पण आपल्याकडेच असतात. ओके. मग ते त्यांचे बॉक्स आपण बनवून देतो. Okay, त्यांचं box, नावाचं package. प्रिंटिंग वगैरे पण सगळंच करून देतो आपण. हे फायनल प्रोडक्ट्स आहे. नाही हे सगळे असे सॅम्पल्सला साईडला काढलेले ते. एका बॉक्स मध्ये किती असतं? एका बॉक्स मध्ये एका बॉक्समध्ये 20 पेन. 20 पेन. हे असे फायनल प्रोडक्ट्स आहे. हे आपण कॅप लावले ना हे असे करून ठेवतो. त्याच्यानंतर मग आपण बॉक्समध्ये टाकतो.
नाही हा चालेल फायनल